आज आपण इथे शिवम प्रतिष्ठान आयोजित युवा मेळाव्यासाठी जमलोत. माझ्यापेक्षाही खूप अनुभवी गुरुतुल्य व्यक्तिमत्व इथे तुम्हाला मार्गदर्शन करतात. मलाही त्यांनी इथं विषय दिला आहे की जीवनाचा ताळेबंद मला मांडायचा आहे. मी प्रथमच एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर बोलत आहे. काही चुकलं तर माफी असावी. संस्थेने मला इथं बोलवलं, बोलायची संधी दिली, त्याबद्दल संस्थेचे खूप खूप धन्यवाद. मला विषय कळल्यानंतरच मी खऱ्या अर्थाने विचार केला की खरंच माझ्या जीवनाचा ताळेबंद काय होता बरं. मी याच्या आधी असं कधी विचार केला नव्हता, पण विषय आल्यानंतर आपसुकच मन त्याच्यामध्ये गुंतत गेलं आणि आपला भूतकाळ आठवत गेला. माझा जन्म तसा पुण्यातलाच. आई वडील दोघंही निरक्षर होते. शिक्षण नसल्यामुळे पर्यायाने जे मिळेल ते काम करणं आणि राहणं. आई 2-3 घरी धुणं भांडी करत असे. वडील एका सरकारी याच्यात कामाला होते, पण तात्पुरते. नोकरी लागायची, 1-1.5 वर्ष कसे तरी करायचे आणि दारूचं व्यसन असल्यामुळे 1 वर्षापेक्षा जास्त कुठं टिकलेच नाहीत ते. दारू पिणं, तिथं काहीतरी गोंधळ घालणं, मारामारी करणं आणि पर्यायाने दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी आमचं फिरतं राहणं. जिथं काम करायचं तिथंच आम्ही राहत होतो. वडिलांची दारूमुळे तिथं चोरी झाली. नशेमध्ये असल्यामुळं त्यांना कळलं नाही की नक्की काय झालं. पर्यायाने पोलिसांनी पकडून नेलं, 15 दिवसांनी सोडून दिलं. पण टी व्ही चोरीला गेला होता. आत्ता तर टी व्हीला तशी किंमत नाही, पण तेव्हा फार किंमत होती. नुकतंच टी व्ही बाजारात आलेला. पोलिसांनी पकडून नेलं, 15 दिवस ठेवलं, नंतर सोडलं. पण परिस्थिती अशी झाली की आजूबाजूच्या परिसरात आम्हाला कुठंही मज्जाव केला गेला. तिथं खूप मोठी बंगलो सोसायटी होती. खूप प्रतिष्ठित लोक राहत असत. त्यामुळं आईला, मला तर कळत नव्हतं, म्हणजे कुणी हाकललं तरी मला असं काही वाटत नव्हतं की का हाकललं आहे किंवा आपल्यालाच हिणवतात हे, असं कधी वाटलं नाही. आईला ते प्रखराने जाणवायचं. वडील आले आणि आहे ती परिस्थिती सोडून निघून गेले. परत त्यांनी मागे वळून बघितलं नाही की आपली मुलगी, आपली बायको कुठे आहे, कसे आहेत, काहीच नाही. आता त्याचं शिक्षण चालू होतं. पर्यायाने आईला पैसे लागायचे. जिथं जिथं सोसायटीमध्ये काम करत होते त्यांनी सगळ्यांनी कामावरनं काढून टाकलं. एकाच ठिकाणी फक्त 1 जण होतं, ते त्यांनी कामावर ठेवलं. पण ते सोसायटीच्या बाहेर असल्यामुळं सोसायटीच्या लोकांनी काही केलं नाही. मी कधी आता ओळखीची लोक, ओळखीची सोसायटी म्हणून मी जायचे कधी, तर लोक हाकलून पण द्यायची आणि बोलायची पण की कशाला आली इथे, तुम्ही येऊ नका इथे. मग आई ज्यांच्याकडे काम करत होती त्यांनी आईला खूप समजावलं की नाही, तू तुझ्या मुलीला वसतिगृहामध्ये ठेव, आपण तिची शिक्षणाची सोय करू. आईला आधी नको वाटलं की कशाला लांब ठेवायचं आपण. पण नंतर परिस्थिती खूप बिकट होत गेली. आई पण माझी अक्षरशः दारू भट्टीवर जाऊन गूळ बाहेरचं काम करू लागली. का तर रात्रीचं काम केल्यानंतर थोडं जास्त पैसे मिळत असत आणि पर्यायाने घर चालवायला तिला हे होत असे. मी लहान असल्यामुळे तसा मी पण कळत नसल्यामुळे बराच त्रास द्यायची किंवा आईला तक्रारी यायच्या. मग हो नाही करता करता आईने निर्णय घेतला आणि मला एका संस्थेमध्ये ठेवलं. संस्थेमध्ये गेले, पण तेव्हा माझं स्वतःला असं काहीच करता येत नव्हतं की मी वेणी घालेल किंवा काही करेल. तिथं त्या मोठ्या ताई असायच्या. आम्ही जवळपास 300-350 मुली, ज्या सगळ्या 15 वयोगटाच्या खालील असतील, त्या एकत्र राहायचो. ज्या 14-15 वर्षाच्या आहेत त्या आमच्या ताई. त्यांचं काम काय तर आम्हाला आंघोळ घालणे, आमची तयारी करून देणे, शाळेत पाठवणे. आणि संस्थेमध्ये असं होतं की सगळी कामं तुम्हाला करावी लागत होती. आता कायद्यामध्ये बदल झाला. कायद्याने सगळ्या कामासाठी माणसं पण आता दिलेली आहेत. पण पूर्वी तसं नव्हतं. स्वयंपाक करायचा आहे, तुम्ही स्वयंपाक करायचं, पहाटे लवकर 5 वाजता उठायचं
स्वयंपाक करायचा, तुमचं आवरून मग तुम्ही शाळेत जायचं आणि संध्याकाळी आल्यानंतर तुमचा अभ्यास करून राहिलेली तुमची कामं तुम्ही पूर्ण करायची. त्यामुळं तिथं सुरू केलं तर पहिल्यापासूनच कामाची सवय लागली. संस्थेमध्ये ठेवताना कधीच एका संस्थेमध्ये ठेवत नाही, वरचेवर बदल करत राहतात. त्या संस्थेने वर्षभर ठेवलं. 5वीच्या पुढे शाळेमध्ये बाहेर पाठवणं त्यांना शक्य नव्हतं, त्याच्यामुळं त्यांनी परत घरी पाठवलं. परत प्रश्न आला की राहायचं कुठं, म्हणून मग निरीक्षण गृह असं एक संस्था आहे, गव्हर्मेंट संचालित ही संस्था असते. तिथे सुधारगृहही त्याला म्हणतात, रिमांड होमही म्हणतात. बऱ्याच ठिकाणावर मुलं येतात, रस्ता चुकलेली, हरवलेली किंवा पळवून आणलेली, त्याच्यानंतर ज्यांना एकच पालक आहेत अशी संस्था, चोरी करणारी मुले, गुन्हेगार असणारी, त्याच्यानंतर खून केलेली मुलं मुली तिथं असतात. अशाच एका संस्थेमध्ये सरकारी याच्यात माझं ॲडमिशन झालं. माझी पार्श्वभूमी पाहता मला तिथं मी बाल न्यायालयात अर्ज घेऊन गेले आणि माझं ॲडमिशन झालं. संस्थेत प्रवेश घेतला, नवीन ठिकाणी गेले, दगडी भिंत, पूर्ण आजूबाजूला प्रचंड मोठ्या पत्र्याच्या शेड की बाहेरचा तुम्हाला रस्ताही दिसता कामा नये. बाहेरनं फक्त गाडीच्या जाण्या येण्याचा कानोसा घेणं. आणि तेव्हा नाही वाटलं, पण आत्ता कळतं की जेल म्हणजे काय असतं. आणि तो अनुभव खऱ्या अर्थाने तिथं होता. सकाळी लवकर उठणं, प्रार्थना करणं, सवयी खूप चांगल्या होत्या. पण कधीही कुणालाही विचारायचं नाही का म्हणून. तुम्हाला सांगितलंय उठायचं, ही प्रार्थना म्हणायची, जेवायला दिलंय ते जेवण करायचं, जे दिलंय तेवढं सगळं संपवायचं आणि तुम्ही तुमचा अभ्यास करायचा. 5वी 6वी 7वी एक शिक्षक, 5वीला थोडं काम शिकून झालं की मग 6वीचा वर्ग, मग 7वीचा वर्ग, अशा पद्धतीने अभ्यास सुरू. वर्षभरातनं फक्त 2 दिवस घरी जायचं. तेव्हाच कुठं आपल्याला माहिती असतं की बाबा आपण घरी आलो आहे, 2 दिवस राहायचं, 2 दिवसांनी परत संस्थेत जायचं, कारण संस्था अलाउडच करत नाही बाहेर जाण्यासाठी. तिथं मी 5वीपर्यंत राहिले. 5वीमध्ये जरा अभ्यास केला, चांगले मार्क पडले, पहिला नंबर आला, खूप आनंद वाटला. मग माझी त्या संस्थेतनं बाल न्यायालयाच्या रिक्वेस्टवरनं मला दुसऱ्या संस्थेत पाठवण्यात आलं. ह्या वर्षभरामध्ये जवळपास मला 3 ते 4 वेळा बाल न्यायालयात जाण्याची वेळ आली. तेव्हा पोलिसांची गाडी यायची, त्यात मुलांना आम्हाला बसवायचे आणि घेऊन जायचे. जाताना असं वाटायचं की अरे एवढी मोठी गाडी आली, खूप छान वाटते, आपल्याला बाहेरची लोक बघतात, असं वाटायचं ते लोक किती कौतुकाने बघत असतील. पण जेव्हा मी काम करून संस्थेत करायला लागले तेव्हा कळलं की ते कौतुक नव्हतं, तर तो आमच्याबद्दलची कणव होती किंवा एक तिरस्कार होता की काय एवढी छोटी छोटी मुलं काय गुन्हा करतात बरं, कसं कळत नाही यांना. तसंच कोर्टाने माझं करून दुसऱ्या संस्थेमध्ये माझी ट्रान्सफर केली. तिथनं पुढं त्या संस्थेत गेल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की निरीक्षण गृहातनं आलेली मुलं म्हणजे त्यांना अभ्यास काहीच येत नाही. त्यांनी सांगितलं की तू जरी 6वीला असलीस, 5वीला तुझा पहिला नंबर आला असला तरी तुला मात्र 4थीत बसावं लागेल. आता टेन्शन आलं, काय करायचं, रिक्वेस्ट केली पण ते म्हणले नाही, तुला 4थीपासूनच करावं लागेल, तुम्हा मुलांना काही अभ्यास येत नाही, कळत नाही. मुख्याध्यापकांच्या सहीसाठी वर्ग बदलायचं थांबलं. पण म्हणतात ना, तुमची इच्छाशक्ती असेल तर कोणती तरी एक शक्ती तुमच्या पाठीशी असते. मुख्याध्यापक मॅडम आजारी पडल्या, चांगली गोष्ट नाही आहे, पण माझ्यासाठी ती फायदेशीर ठरली. चाचणी परीक्षेच्या आधी त्यांनी जॉईन केलं. जॉईन झाल्यानंतर त्या म्हणल्या की आता लगेच नको, आपण परीक्षा घेऊन जाऊ दे पहिली चाचणी आणि मग निर्णय घेऊ. परीक्षा तर द्यायला लावली, पण 4थीत बसवायचं म्हणून त्यांनी आम्हाला पुस्तक नाही दिलं, वही पण नाही दिली, नुसतं वर्गात जाऊन बसायचं, जे कानावर पडेल तेवढाच तुमचा अभ्यास. पण परीक्षा दिली, चांगल्या मार्काने पास झाले आणि परमेश्वराच्या कृपेने माझं 4थीत जाणं कॅन्सल झालं आणि तिथून पुढं मी तो अभ्यास करायला लागले. मोठ्या मुली हे करायच्या, इथं सगळी कामं आम्हाला करावी लागायची.
अभ्यास करतच होते. नंतर संस्थेत राहावंसं वाटत नव्हतं. आईला म्हटलं की मला काही इथं राहायचं नाही, तू मला घरी घेऊन चल, मी तुझ्याबरोबर कामाला येईल, पण मला संस्थेत नको. ती म्हणली शक्य नाही आहे. म्हणलं नाही, तू मला घेऊनच जा, नाही तर मी इथं आत्महत्या करते. तिने विचारलं कसं काय करणार तू आत्महत्या? म्हणलं चादर आहे ती गळ्याला बांधून घेणार आणि मी मरणार. ती म्हणली ठीक आहे, मी प्रयत्न करते. आई शिकली नसेल तरी हुशार खूप होती. पुढच्या वेळेस तिने एक इंग्लिशमध्ये काहीतरी वहीवर लिहून आणलेला कागद आणला, मला दाखवला आणि सांगितलं की बघ मी एवढा अर्ज केला, पण ते काही तुला सोडायला तयार नाही आहेत. तोपर्यंत मी मुलींमध्ये रमले होते. त्यामुळं मी म्हणलं ठीक आहे, जाऊ दे, आता मी राहील आणि शाळा शिकेल. तिथं राहिले. मुली पण सारख्या काही प्रश्न विचारायच्या, मोठ्या ताई थोडं रॅगिंग केल्यासारखं करायच्या. सतत त्यांची भीती राहायची की ताई आपलं काही चुकलं तर आपल्याला ताई मारेल किंवा आपल्याला शिक्षा करेल किंवा आपली चाडी लावेल. स्वयंपाक करायला लावल्यानंतर स्वयंपाक कसा करायचा माहीत नाही. जेव्हा सुरुवातीला त्यांनी मला भात करायला लावला तर मी आधी फोडणी घातली आणि मग तांदूळ त्याच्यात टाकून दिले. काहीच कळलं नाही. बाई रागवल्या आणि मग परत त्यांनी कसं करायचं मोठ्या ताईने शिकवलं. पातीलं पण एवढं की मला त्या कटड्यावर उभं राहून मग स्वयंपाक करावा लागायचा, पण ते चुकलं तरी आम्हालाच करायला लावायचे. साफसफाई असू दे, ड्रेनेज काढणं असू दे, कोणतंही काम करायला तिथे स्टाफ नव्हता. सगळी कामं मुलींनीच मिळून करायची. 200 मुली असायच्या. 200 मुलींचा स्वयंपाक करणं आणि शिवाय तुम्ही 10 वाजता शाळेत हजर पण राहिलं पाहिजे. अभ्यास करा, पास व्हा असं कधीच कोणी म्हटलं नाही, पण पास नाही झालं तर आपली परिस्थिती काय होऊ शकते याची कल्पना मात्र आम्हाला होती. ज्या मुली अभ्यास करत नव्हत्या त्यांना सगळं स्वयंपाकाचं बघावं लागायचं. संस्थेचं दुकान होतं, दुकान सगळं सांभाळावं लागायचं. त्यासाठी करणारी कामं सगळी करावी लागायची. असं 6वी 7वीचं वर्ष संपलं. नंतर बाहेर शाळेत पाठवायला लागले, कारण 7वीपर्यंतच संस्थांमध्ये शाळा होती तिथे. त्याच्यानंतर त्यांनी एका कॉर्पोरेशनच्या शाळेत ॲडमिशन केलं. संस्थेत पाऊल ठेवलं. तुकडी मिळाली. वेगवेगळ्या शाळेतनं पहिला नंबर असणारे मुलं तिथं होती. पण गेल्यावर परत तिरस्काराचा सामना करावा लागला. अरे ह्या आश्रमाच्या मुली, यांना काय येत असणार आहे? आणि मग परत हुशारीवरनं पहिल्या नंबरवरनं चिडवणं सुरू झालं, अपमान करणं. दुसरी गोष्ट, वर्गातलं काहीही चोरीला गेलं किंवा डबा जरी कुणाचा कमी झाला तरी सरळ आमच्यावर आरोप केला जायचा. आम्ही संख्येने जास्त होतो. 30-40 मुली ॲट ए टाईम त्या शाळेमध्ये वेगवेगळ्या वर्गांमधनं शिकत होतो. 8वीचा रिझल्ट लागला. परत चांगल्या मार्कांनी पास झाले. तर इतर मुलांच्या पालकांनी तक्रार केली की ह्या मुली तर तिथं राहतात, त्यांचा कुणी अभ्यास घेत नाही, मग त्या कशा काय एवढ्या चांगल्या मार्कांनी पास होऊ शकतात? तुम्ही काहीतरी केलं आहे. अलाउड नसतानासुद्धा पालकांनी आग्रह धरल्यामुळे माझे पेपर चेक केले गेले की मी खरंच व्यवस्थित लिहिलं आहे का. वाईट वाटलं तेव्हा की का लोक आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही. असा आम्ही गुन्हा तरी काय केला आहे? मान्य आहे की माझ्याबरोबर जी मुलं होती, कुणी गुन्हेगार होतं, कुणी काय हे करून आलेलं होतं, हरवलेले होते. पण याचा अर्थ की संस्थेचं एक चांगलं उद्दिष्ट असतं की चांगल्या मुलांच्या संगतीने ही जी मुलं आहेत की ज्यांना प्रेमच मिळालं नाही ती सुधारू शकतात. त्यांचा हेतू हा कधीच वाईट नसतो. पण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा लोक समजून घेत नाहीत आणि हे सतत पूर्ण 10वी होईपर्यंत चालू राहिलं. सतत बोलणं, तिरस्काराने हे करणं, कधीही त्या लोकांनी असं आम्हाला समजून घेतलं नाही. दुसरी गोष्ट, संस्थेतनं जेव्हा शाळेत बाहेर जायचो आम्ही तेव्हा एक नियम होता की शाळेत पोचलं, आता इथं संख्या जास्त असल्यामुळे त्यांनी कधी केलं नाही, पण त्यानंतर शाळेत गेल्यानंतर पहिल्या लेक्चरला पहिल्या शिक्षकांची सही घ्यायची की खरंच ही मुलगी शाळेत आली होती का, आणि शेवटचं लेक्चर संपल्यावर शेवटच्या शिक्षकांची सही घ्यायची. म्हणजे ही सकाळपासून
पूर्ण सेशन म्हणजे शाळा संपेपर्यंत, कॉलेज संपेपर्यंत क्लासमध्ये होती, हा पुरावा त्यांना सबमिट करावा लागायचा. आणि तेव्हा कुठं आम्ही दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊ शकत होतो. जेवणाचं म्हणाल तर तुम्ही वर्तमानपत्रातनं बऱ्याच वेळा ऐकलं असेल की कशा पद्धतीचं चांगल्या प्रतीचं जेवण कधी दिलं गेलं नाही तिथे. ते मला मान्य आहे, ते तक्रार करण्यासारखं होतं, पण तरी मला असं वाटतं की त्यांनी जे काही दिलं आम्हाला ते वेळच्या वेळी दिलं. कदाचित घरी माझे आईवडील पण मला एवढं प्रोव्हाइड करू शकत नव्हते. वेळच्या वेळी जेवण मिळत होतं, युनिफॉर्म मिळत होते, कपड्यांचा प्रश्न नव्हता, जुने कपडे आलेले आम्ही घालत होतो. जो आपल्या मापात ड्रेस बसेल तो भट्टीतनं उचलायचा आणि घालायचा. नवीन कपड्यांचं कधी विचारच करायचा नाही. त्यामुळं कधी असं जाणवलंच नाही की आपल्याला कपडे पाहिजेत, घ्यायला पाहिजेत, असा विचारही कधी डोक्यात आला नाही. संस्थेत बऱ्यापैकी सगळेजण आम्हाला अभ्यासासाठी करा म्हणायचे. एक शिक्षक होते शिकवणी घेणारे, ते शिकवणी घ्यायचे, पण अभ्यासासारखं मार्गदर्शन करायला अशा शिकवण्या वगैरे नव्हत्या. तुम्ही तुमचा अभ्यास करा, चांगल्या मार्काने पास व्हा, हेच. 10वीची परीक्षा झाली, चांगल्या मार्काने तेही पास केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला DED करायचं आहे. मी म्हटलं मला इंजिनिअरिंग करायला आवडेल किंवा मला नर्सचा कोर्ससुद्धा चालेल, पण ते म्हणले नाही, तुला DED करायचं आहे, हा फॉर्म भरून दे. फॉर्म भरून दिला त्यांनी, मला ॲडमिशन नाही मिळालं. 6 महिन्यानंतर त्यांनी सांगितलं नारायणपेठ SNDT कॉलेज तिथं जा आणि 11वी कॉमर्सच्या वर्गात बस. इंग्लिश मिडियम आहे. मी म्हटलं बाई मला इंग्लिश येत नाही. माहीत नाही म्हणे, एक तर ते कर, नाही तर संस्थेचे कामं सांभाळ. शाळेत जाण्याचा पर्याय चांगला होता, त्यामुळं मग मी शाळेत जायला सुरुवात केली. इंग्लिश व्यवस्थित येत नसल्यामुळे 11वीमध्ये जवळपास आधीचे 6 महिने बुडालेले. पुढचा 1 महिना तर कोणता विषय कोण शिकवतो हे समजण्यामध्ये गेला. त्याच्यानंतर मैत्रिणींकडनं नोट्स घेऊन मी 2-2, 3-3 वेळा वाचन करून 11वी कशीबशी पार पडली. 12वीला मात्र जरा व्यवस्थित अभ्यास केला. 12वीची परीक्षा पास झाली. त्याच्यानंतर परत हॉस्टेलमध्ये राहिलो. तसं पाहायला गेलं तर 18 वर्षापर्यंत कंपल्सरी मुलींना ठेवलं जातं. वर्षभरामध्ये 4 दिवस मुलांना घरी पाठवलं जातं. त्यावेळेससुद्धा लिहून घेतलं जातं की मुलीचं लग्न करून देणार नाही किंवा मुलीला घरी ठेवून घेणार नाही आणि आम्ही तिचं पूर्ण शिक्षण होऊन देऊ, असं प्रत्येक पालकांकडनं लिहून घेतलं जायचं आणि मगच ते सोडत असत. अशा प्रकारे 12वीपर्यंत शिक्षण झालं. ग्रॅज्युएशनला पण त्यांनी मला SNDT कॉलेजला पाठवलं. तिथं जाऊन तुला शिकायचं म्हणून सांगितलं. शाळा किंवा हे कॉलेज 2-3 किलोमीटर लांबच होते. सकाळी चालत जायचं. माझ्या वयाच्या वेळेस कोर्टाची लिमिट वाढली होती 20 वर्षापर्यंत, म्हणून मला तिथे 20 वर्षापर्यंत राहावं लागलं आणि पर्यायाने माझं कॉलेजचं शिक्षण तिथं झालं. पण सेम परत कॉलेजमध्ये सुद्धा तेच, सकाळी गेले की सही घ्यायची, संध्याकाळी येताना सही घेऊन यायची आणि त्यांना दाखवायची. त्याच्यावर ते ठरवायचे की मी खरं कुठं फिरायला गेले नाही ना, माझा वेळ मी कुठं घालवला नाही ना, आणि त्या विश्वासावर किती वेळ लागतो चालत यायला, अर्धा ते पाऊण तास, त्याच्यानुसार ते घड्याळ बघायचे. असं करत ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं. याच्यात त्यांनी जे सांगितलं ते मी केलं. मला असं जेव्हा मुलांना मारताना मी बघायचे किंवा मुलींना मारताना, तेव्हा खूप भीती वाटायची आणि ती भीती इतकी माझ्या मनामध्ये बसली की कशासाठी त्यांनी सांगितलं एवढं सगळं तुला झाडून घ्यायचं आहे. मी शांतपणे झाडून घेत होते. त्यांनी सांगितलं हा स्वयंपाक करायचा आहे, आज स्वयंपाक कर, कॉलेजला जाऊ नको. मी कधीही त्यांना का विचारलं नाही. सांगेल ते काम करणं, सांगेल त्या पद्धतीने व्यवस्थित पूर्ण करणं, एवढं मी ध्येय ठेवलं आणि करत राहिले. बऱ्याच वेळा संस्थेतल्या लोकांना असं वाटायचं की ह्या कल्पनाला बोलता येतं का नाही, ती आजारी असले तरी सांगत नाही, काही बोलायचं असेल तरी बोलत नाही, खूप शांत असते. पण मी कधीच बोलले नाही. मला अशी फार भीती बसली होती की
आपण काही बोललो आणि यांनी आपल्याला मारलं तर. अशा परिस्थितीत मी शिक्षण केलं. संस्थेतनं बाहेर पडण्याची वेळ आली. संस्थेतनं बाहेर पडल्यानंतर परत मोठा प्रश्न, राहायचं कुठं, जेवणाचं काय, बेसिक गरजा आहे तिथेच. शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत झालेलं, पण स्किल काहीच नाही. ना टायपिंग येते, ना कॉम्प्युटर येतो आहे, नाही बाकीचं काही स्किल आहे किंवा कुठं बोलण्याचा कॉन्फिडन्स आहे. संस्थेतनं बाहेर पडले. कास्ट नावाची संस्था मला मदत करत होती. तुला करायचं असेल तर आम्ही मदत करू. मी त्यांना म्हणलं, मला राहायला जागा नाही, नोकरी नाही, मी पैसे कुठनं भरणार, राहणार कुठनं, त्यापेक्षा तुम्ही मला जॉब बघा, मला काही आता शिक्षण करायचं नाही म्हटलं. मग त्यांच्या संपर्कातनं क्षितिज संस्थेच्या उमा माने ह्या मला भेटल्या आणि त्यांनी इंटरव्ह्यू घेतला. त्या लातूरला भूकंप पुनर्वसनाचं काम करत होत्या. त्या म्हणल्या, तुला आवडेल का तिकडे यायला? मी म्हणलं चालेल, माझी राहण्याची सोय होणार असेल आणि 2 वेळेला जेवायला मिळणार असेल तर मी कामाला येते. फार काही सामाजिक कार्य करायची आवड होती असं नाही, काही नाही. एक साधा सरळ हिशोब केला मी आणि तिथं पोचले. तिथं गेले आणि तिथलं वातावरण जेव्हा बघितलं, तिथला दुष्काळ म्हणा, तिथं झालेलं नुकसान, प्रत्येकाची वेगळी कहाणी, प्रत्येकजण येऊन बोलायचं, गप्पा मारायचं. त्या गावाने मला खूप प्रेम दिलं. उमाताईने तिथं, मला वाटतं की त्या संस्थेत जेवढी लोक होते त्यात फक्त मी उमाताईंशी जास्त बोलायची. उमाताई पुण्यात येताना त्या लोकांना टेन्शन आलं की आता ही काम कसं करणार, ही तो उमाशिवाय बोलत पण नाही. खूप शांतपणे मी तिथं कामाला सुरुवात केली. काही चुकलं तर मी फक्त लिहून ठेवायची, पण कधी असं काय विचारावं, जाऊन सांगावं असं कधीच नाही. उमाताई निघून आले. ज्या प्रोजेक्टचं मी अकाउंटिंग केलं होतं त्या संस्थेचे लोक पाहायला आले. आल्यावर सगळे हिशोब पाहिले आणि लक्षात आलं की सगळे हिशोब चुकलेत. पुण्यामध्ये शिकलेली, ग्रॅज्युएट झालेली आणि हाताने अकाउंट्स पूर्वी लिहित असत, त्यामुळे हिशोब सगळे चुकलेले. सरांनी 2 पर्याय ठेवले, तुला पुण्याला जायचं असेल तर तू जा, नाहीतर हे सगळं दुरुस्त कर. मी दुसरा पर्याय निवडला, कारण परत पुण्यात येऊन तरी मी काय करणार होते. अकाउंट्स रिराईट केले आणि त्या लोकांनी सांगितलं की सगळं व्यवस्थित आहे. तेव्हा मला फार बरं वाटलं आणि चला आपण काहीतरी शिकलो असं वाटलं. तिथं काम करताना आम्ही 2 गावांचं पूर्ण घरांचं बांधकाम केलं. त्याचे सगळे हिशोब मी ठेवत होते. गावातल्या लोकांनी पण मी त्यांची मुलगी म्हणून मला एक कुटुंबासारखं मानून घेतलं. कधीही मला त्यांनी अंतर दिलं नाही. कोणताही सण त्या गावकऱ्यांनी मला सोडून केला नाही. सगळेजण असे खूप प्रेमाने वागत होते. तिथं छान कामाचा अनुभव आला. आई सिरियस झाल्यामुळे मग मी परत पुण्यात आले. परत पुण्यात आल्यानंतर खोली भाड्याने घेऊन राहायचं म्हणलं तरी तेवढा पगार तर नव्हता. शिक्षण पण करायचं होतं. परत उमाताई मदतीला आली. क्षितिज संस्थेचं ऑफिस होतं. दिवसभर ऑफिस असायचं आणि रात्रभर माझं घर असायचं. मी तिथे काम करत माझं MBAचं शिक्षण पूर्ण केलं, DTL केलं आणि कामही करत राहिले. काम करतानाच मी क्राय संस्थेच्या संपर्कात आले आणि त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांमधनं, मराठवाड्यामधनं वेगवेगळ्या NGO ज्या काम करतात त्या पाहिल्या आणि मग कळलं की काय असतं लातूर. नंतर ह्या NGOंची कामं, त्या लोकांची परिस्थिती, ते वेगवेगळ्या परिस्थितीत करत नसणारी कामं पाहिल्यानंतर कळलं, अरे मी तर खूप सुखात जगले. माझं आयुष्य खूप सुखासुखी होतं. आणि त्यातच मी एक होता कारवर हे एक पुस्तक वाचलं. मग तर मला वाटलं, अरे मी तर खरंच खूप आनंदात आणि खूप सुखात जगली आहे. मला गव्हर्नमेंटनी तसं खूप प्रेमाने, अधिकाराने सांभाळलं, काळजी घेतली. 20 वर्षापर्यंत सरकार खूप चांगलं सांभाळतं. आता माझे आई होती म्हणून त्यांच्या स्वाधीन केलं, पण 20 वर्षानंतर एवढ्या मोठ्या समाजामध्ये अक्षरशः सोडून दिल्यासारखं सोडून देतात. आत्ता तरी आधार कार्ड वगैरे तरी देतात, पूर्वी तर ते पण देत नव्हते. मला स्वतःला रेशन कार्ड काढायला जवळजवळ 2 वर्ष लागले. का तर म्हणे तू एकटीच आहे, तुला कशाला रेशन कार्डची गरज आहे. पत्त्याला रेशन कार्ड लागायचं, पत्ता कुठला द्यायचा.
ह्या खूप साध्या साध्या गोष्टींसाठी झगडावं लागलं. काम करताना सुद्धा असं व्हायचं की लोक पटकन कुणी नोकरी देत नव्हतं आहे. आणि मला कधीही माझी पार्श्वभूमी लपवावी वाटली नाही, कारण मी प्रामाणिकपणे कष्ट केले, शिक्षण घेतले. मला असं वाटायचं की त्यांनी माझ्या कामावरनं किंवा माझ्या शिक्षणावरनं मला जज करावं, का त्यांनी माझी बाकी पार्श्वभूमी बघावी. पण प्रत्येक ठिकाणी असं होतंच असं नाही. शिक्षण होत गेलं, संस्थेतनं मी बाहेर पडले, परत संस्थेसाठी काम करायला पण सुरुवात केली. आणि क्षितिजमधनं त्यांचं ऑफिसचं करार संपल्यामुळे मला ते सोडावं लागलं. आणि मी एका वृत्तपत्रातली जाहिरात बघून एका संस्थेत कामासाठी अर्ज केला आणि विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये मी कामाला लागले. आत्तापर्यंतच्या प्रवासात मी एकटी कधीच राहिले नव्हते. कुठेतरी संस्थेमध्ये तिथं कुणीतरी सोबत सतत असायचं, किंवा आधी संस्थेमध्ये सुद्धा मुलींबरोबर राहत होते तेव्हा सुद्धा ग्रुप असायचा, एकटं राहणं माहीत नाही. पण नंतर ठरवलं की कधी ना कधी आपल्याला एकटं राहायचं आहे, म्हणून खोली भाड्याने घेऊन राहायला सुरुवात केली. पहिले 3 महिने मी राहायला गेलेच नाही. एकच भीती की आपल्याला एकटं राहता येईल का. खूप प्रयत्न केला, पण एक दिवस राहून यायची, इतकं टेन्शन यायचं की मी परत कधी मैत्रिणीकडे, कधी मावस, कधी कुणाकडे असं राहत होते. पण शेवटी खूप मनाची तयारी करून मी म्हणलं नाही, आपण सुरुवात केल्याशिवाय काहीच होणार नाही. आणि मी एकटं राहायला सुरुवात केली. विद्यार्थी सहाय्यक समितीत कामाला जायला लागले. विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये खेड्यापाड्यातनं बरीच मुलं शिक्षणासाठी येतात आणि प्रत्येकजण आपापलं स्ट्रगल असतं, त्याचा तो करत राहतो. तिथं एक कार्यकर्ते येतात, व्हॉलेंटरी काम करणारे. ते कार्यकर्ते त्यांना मदत करतात, मार्गदर्शन करतात, त्यातनं ते पुढे जातात. आणि मला सुद्धा त्या मुलांमध्ये एक आदर्श भेटला किंवा इन्स्पिरेशन भेटली म्हणा, की किती मुलं स्ट्रगल करतात शिक्षणासाठी आणि आपलं ध्येय गाठतात. 10-12 वर्षापूर्वी CA करायचं होतं, पण अशक्य गोष्ट आहे असं मी सोडून त्याला दुर्लक्ष केलं होतं. ॲडमिशन घेतलं होतं, पण CAच्या वाट्याला मी गेले नाही, कारण मला वाटलं मला करणं शक्य नाही. समितीत आले, विचार केला. मला ताई पुरंदरे भेटल्या मला. मी त्यांना म्हटलं मला असं शिकायचं आहे, तुम्ही जर मला 1 तास उशिरा यायची परमिशन दिली तर मी प्रयत्न करेन. त्यांनी विचारून सांगते म्हणल्या, त्यांनी परमिशन दिली. क्लासवाल्यांना रिक्वेस्ट केली, थोडी फी कमी करा किंवा इन्स्टॉलमेंटमधनं घ्या फी, ते चालेल म्हटले. आणि अशा प्रकारे माझं CAचं शिक्षण सुरू झालं. पहाटे 4ला सुरू होणारा दिवस 10 वाजता संपायचा. सकाळी 6ला पहिलं लेक्चर असायचं आणि 5:30च्या बसने मला काही करून निघावं लागायचं. 6 ते 12 लेक्चर व्हायचे. विद्यार्थी सहाय्यक समितीपर्यंत पोचेपर्यंत मला 12:30-1 वाजायचे. त्याच्या पुढं संस्थेचं काम करायचं. नंतर संध्याकाळी कंपल्सरी कॉम्प्युटरचा क्लास असायचा, तो करायचा आणि मग घरी जायचं. अभ्यास करताना मला डबल अभ्यास करावा लागायचा, कारण माझं इंग्लिश चांगलं नव्हतं. त्यामुळं समजून घेण्यासाठी वेळ लागायचा. डिक्शनरीचा वापर करणं, मैत्रिणींना विचारणं. बरं, मैत्रिणी फार व्हायच्या नाही. क्लास सुटला संपला की लगेच मी कामाला जायची, त्यामुळं कुणाशी तसा संपर्क नाही. आणि मी माझा अभ्यास करत गेले. पहिली परीक्षा दिली, नापास झाले. दुसऱ्यांदा पण तसंच झालं. पण तिसऱ्यांदा मनापासून खूप प्रयत्न केला आणि ठरवलं होतं की बघू आपण हे करू, नाही तर आपण सोडून देऊ. पण त्यावेळेस मी पास झाले आणि मग आर्टिकलशिप करायचं ठरवून पुढची परीक्षा द्यायचं ठरवलं. संस्थेमध्ये काम करताना सुद्धा विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की मुलगी काम करेल का, एवढं मोठं हिशोबाचं काम सांभाळायचं, हिला जमेल का. प्रत्येकाला अविश्वास वाटत होता. साहजिक आहे, माझं पार्श्वभूमी जशी होती, बाकीच्यांचा जसा अनुभव होता तसा त्यांनाही असू शकतो. पण झालं असं की खूप कार्यकर्त्यांनी मला मदत केली. काही चुकलं तर सांगायचे पण, आणि मी पण ते समजून ते काम करत होते. कधीही मी वेळेचं बंधन पाळलं नाही. वेळ देऊन काम करत गेले, शिकत गेले, चुका करत करत शिकत गेले आणि मी ते काम करत राहिले.
त्याच्यामुळं पर्यायाने मला अभ्यासाला पण वेळ मिळू लागला. याच कालावधीमध्ये मला कुणीतरी सांगितलं की कल्पना, अगं तुझे वडील भीक मागतात आहे. आई तर वारली होती. सांगणारा माझा मावस भाऊच होता की ज्याला त्यांनी सांभाळलं होतं. पण तो म्हणलं मी गेले तर लोक मला नावं ठेवतील. मी जाऊन त्यांना घेऊन आले. पण त्या काळात मी क्षितिजच्या ऑफिसमध्ये राहत होते. मी काही त्यांना माझ्याबरोबर ठेवू शकत नव्हते. खूप विनंती करून करून त्यांना समजावून सांगून मी त्यांना राजी केलं वृद्धाश्रमात राहण्यासाठी. मी त्यांना मातोश्री ओल्ड एज होममध्ये ठेवलं. तिथं दरमहा काही पैसे भरावे लागायचे. पण त्या लोकांना लक्षात आलं की मी ऑफिसमध्येच राहते आणि एवढं काही पैसे नाही माझ्याकडे की मी त्यांचे मंथली भरू शकेल. तर ते म्हणले ठीक आहे, आपण बघूयात, काही दिवस तू भर, मग आपण दुसरं काहीतरी ॲडजस्टमेंट करू तुझ्यासाठी. आणि मग त्यांनी वडिलांना ठेवून घेतलं. तिथं जरी त्यांना ठेवलं तरी त्यांचं व्यसन काही त्यांची पाठ सोडत नव्हतं. बाहेर चहा प्यायला यायचे आणि दारूचं दुकान शोधायचे आणि दारू तर प्यायचेच. ती लोक दारू पिले, यांनी मारामारी केली की मला सांगायचे तू तुझ्या वडिलांना घेऊन जा. मी जाणार, त्यांना समजवणार, संस्थेचालकांशी बोलणार, रिक्वेस्ट करणार. परत ते ऐकायचे, कारण मला नाही म्हणणं त्यांना फार अवघड जायचं की कसं काय मुलीवर आपण हे करावं म्हणून. सारखं असं होत राहिलं. जवळजवळ 4-5 वर्ष संस्थाचालकांनी मदत केली आणि 4-5 वर्ष माझ्या वडिलांनी त्यांना त्रास दिला. त्यानंतर त्यांना फारच अशक्य झाल्यावर ते म्हणले आता आम्ही काही ठेवू शकत नाही. मग नगरच्या फिरोदिया ओल्ड एज होममध्ये मला कुणीतरी पत्ता दिला आणि मग तिथं ठेवलं. त्याच्यानंतर 2 वर्षात ते पण एक्सपायर झाले. मला तेव्हा असं बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की कुणाला माहिती आहे ते तुझे वडील आहेत, राहिले रस्त्यावर तर काय फरक पडतो. मी म्हणलं कुणाला माहीत नसेल तरी मला माहीत आहे की ते माझे वडील आहेत. आणि मला असं वाटलं की ठीक आहे, त्यांनी लक्ष नाही दिलं. किंवा प्रत्येक पालकांना असं वाटतं की आपल्या वंशाला वारस असावा, मुलगा असावा की जो मला पाणी पाजेल. जशी माझ्या आईवडिलांची पण कदाचित इच्छा असावी की आम्हाला मुलगा असता तर तो आम्हाला पाणी पाजेल. त्यामुळे कदाचित त्यांनी दुर्लक्ष केलं असेल माझ्याकडे. त्यावेळची ती परिस्थिती होती. आणि आत्ताच्या परिस्थितीतसुद्धा मी जर तेच केलं तर माझ्या शिक्षणाचा की जे मी शिक्षण घेतलं त्याचा उपयोग असा काहीच नाही. असा विचार करून मी आणलं त्यांना आणि त्यांची काळजी घेतली. ते गेल्यानंतर मग मला पूर्णपणे माझ्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट पण करता आलं. क्लास भरायला बऱ्याच वेळा क्लासची फी भरायला पैसे नसायचे. 1-2 ट्रस्टकडनं मी कर्ज काढून घेतलं. कर्ज काढलं, फी भरली आणि म्हणजे एक कर्ज काढलेलं फेडायचं, मग दुसरा क्लास करायचा, असं वर्षभर. साहजिक तर एका दिवसात खरं 3-4 क्लास होतात. पण माझं काम आणि क्लास मला कधीच मेळ घालता आला नाही. म्हणून मी दर 2 महिन्यांनी एक क्लास करत होते आणि परीक्षा देत होते. परीक्षा देणं चालू होतं. राहणं पण मी त्या ताई जिथं राहत होते वाड्यामध्ये, त्या ताई खूप चांगल्या होत्या. सुरुवातीला खूप कडक वागल्या माझ्याशी. वेळेवर यायचं, इथं येताना तुझ्या दाजींना वगैरे घेऊन यायचं नाही, इथं मुलं आली नाही पाहिजेत किंवा मुली पण फारशा आल्या नाही पाहिजेत, खूप अशी नियमावली दिली. पण एक 6 महिन्यातच त्यांनी मला एवढा जीव लावला की पुढचे जवळजवळ 8 वर्ष मी त्यांच्याजवळ राहिले. त्यांनी मला स्वयंपाक पण नाही करून दिला. त्यांच्या घरातलं एक मेंबर, त्यांची मुलगी म्हणून मला त्यांनी स्वीकारलं आणि सतत माझी काळजी घेतली. कधी आजारी पडल्यानंतर आपल्याला आईवडिलांची आठवण येते, मला यायची. मी रडले की ते अख्खं कुटुंब रडायचं. तेव्हा असं वाटायचं अरे आपण म्हणतोय खरं नाही आहे, पण ही लोकं आहेत आपल्यासाठी. म्हणून परत उभारी वाटायची आणि मी अभ्यास करायला सुरुवात करायची. एवढं सगळं करत करत मी समितीत काम करतही राहिले. समितीतलं काम करता करता माझं CAचं शिक्षणही पूर्ण झालं. पास झाले. पास झाल्यानंतर असं असतं की मला असं वाटलं नव्हतं की मी पास होईन. टेन्शन तर होतं रिझल्टचं. पास झाल्यानंतर समितीत कळल्यानंतर तिथल्या कार्यकर्त्यांनी मी पास झाल्याचा आनंद साजरा केला आणि खूप कौतुक केलं त्या लोकांनी. मला वाटतं मी CA पास झाल्यानंतर पहिला मोबाईल घेतला होता
आणि तो तिथल्या स्टाफनीच वर्गणी काढून मला घेऊन दिला होता. आणि कदाचित तो मोबाईल नसल्यामुळे मी CA लवकर झाले असं मला वाटतंय. CA झाले, काम करायला सुरुवात केली. ज्यांच्याकडे मी आर्टिकलशिप केली होती त्यांच्याकडेच पार्टनर म्हणून जॉईन झाले. आता माझी प्रॅक्टिस व्यवस्थित चालू आहे. 2 संस्था आहे, एक अक्षरानंद म्हणून आहे, तिथं मी विश्वस्त म्हणून काम बघते. पण तिथं फक्त आम्ही जी मुलं पूर्ण अनाथ आहेत त्यांच्यासाठी कुठं सोय करायची असेल, आता मला वेगळ्या वेगळ्या ट्रस्टची कॉन्टॅक्ट असल्यामुळे मी फक्त पोस्टमॅनचं काम करते. इकडनं पोचवायचं आणि त्यांना मदत करत राहते. विद्यार्थी सहाय्यक समितीचं काम गेले 21 वर्ष मी करत आहे तिथे, कारण त्यांनी मला आधार तर दिल्याशिवाय शिकण्याची माझी मेलेली इच्छा जी म्हणतो की आपल्याला शक्य नाही आहे ते शक्य होऊ शकतं ही धारणा पण त्यांनीच दिली. त्याच्यानंतर आता समितीमध्ये काम करते, माझंही काम करते आहे. शिक्षण पूर्ण झालं, आता तर मी एकटी राहते आहे आणि एकटी राहायला शिकलेली पण आहे. मला ह्यात फक्त तुम्हाला सांगायचं की ह्या प्रवासात मला खूप साथ दिली ती खूप पुस्तकांनी साथ दिली. एक होता कारवर असू दे, त्याच्यानंतर डॉक्टर आयडास कडर असू दे, किंवा विना गवाणकरांची पुस्तकं बऱ्यापैकी खूप छान आहेत. त्यानंतर काही आत्मचरित्र पण आहेत की जरूर आपण वाचली पाहिजेत. आणि एक होता कारवर तर अतिशय उत्तम पुस्तक आहे. जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपलं आयुष्य आपण खूप सुखासुखी जगतोय. त्यानंतर काही व्यक्ती पण आहेत की ज्यांनी खरंच मला त्यांची एक मुलगी म्हणा किंवा एक मैत्रीण म्हणून त्यांनी मला साथ दिली, सांभाळलं. त्यात उमा माने आहेत, वसंता रामास्वामी एक DRDO सायंटिस्ट आहेत, निर्मलाताई पुरंदरे आहेत, अशा अनेक जण आहेत. तसंच माझे पार्टनर संतोष पेठे पण आहेत की ज्यांनी आर्टिकलशिप संपल्या पार्टनरशिप पण दिली आणि आर्टिकलशिप करतानासुद्धा खूप मदत केली. ह्या सर्वांच्या सहकार्यामधनंच मी इथपर्यंत येऊ शकले, माझा प्रवास पूर्ण करू शकले. तुम्ही आता इथं जमलेले आहात, खूप लोकांचं तुम्ही अनुभव ऐकणार आहात, शेअर करणार आहात. इथं असताना आपल्याला असं वाटतं की अरे बापरे किती भारी आहे, आपण भारावून जातो. घरी गेले की 2 दिवसानंतर विसरल्यासारखं होतं. काय होतं आठवत नाही. पण असं करू नका. तुम्हाला ही संधी आहे. आम्हाला असं कधी बाहेरच्या माणसांना ऐकताच आलं नाही. आमचं आयुष्य म्हणजे मला वाटतं आम्ही फक्त 4 भिंतीमध्ये राहिलो. मी ज्या अर्थाने खरं म्हटलं जेल होतं, खऱ्या अर्थाने होतं की घराबाहेरचा रस्ता पण आम्हाला कधी पाहता नाही आला, माणसांशी बोलणं दूरच. सतत मुलींच्या संस्थेत, मुलींच्या कॉलेजमध्ये असल्यामुळे मला जवळपास एक 4 ते 5 वर्ष गेले की मी मुलांशी संवाद साधू शकेल किंवा सहजासहजी बोलू शकेल. नाही तर मी फक्त कोणी मुलगी दिसेल तर तेवढ्यापुरतं बोलायची, नाही तर मी बोलायची देखील नाही. काम करताना मुलं माझ्या खोलीत आली तर मी शेजारच्या खोलीत जाऊन काम करायची, जेवढं दप्तर असेल तेवढं उचलून. ही जी भीती होती ती भीती मला काढणं फार अवघड गेलं. तसं तुमचं नाही आहे. तुम्हाला एज्युकेशन आहे, तुम्ही राहू शकता, बिंदास आहात. आईवडिलांनी तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य आहे, काय शिकायचं काय नाही, तुम्हाला मदत करतात. जेव्हा ते नसतात तेव्हा त्यांची किंमत कळते. तुमच्याकडे ते आहेत तर त्यांची किंमत ठेवा. मतभेद होतात, वाद होत राहतात, पण ते विसरून लगेच आपण आपल्या याच्यावर लक्ष द्यावं. त्यांना अंतर कधीच देऊ नका, कारण त्यांच्याशिवाय आपलं आयुष्य काहीच नाही आहे. त्यांचा आशीर्वाद हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळे उद्याचं स्वप्न आहात, देशाची ताकद आहात, बलशाली पण आहात. मानसिक बलशाली बना. हे करताना आपल्याला स्पर्धेला तोंड द्यावं लागतंच. स्पर्धाही करा, पण हसत खेळत स्पर्धा करा. आपण म्हणतो की शेजारच्याची रेघ आहे, मोठी आहे, मला पण माझी मोठी पाहिजे, आपण त्याचा पुसायचा प्रयत्न करतो. पण ती पुसण्यापेक्षा त्याच्या शेजारी आपली रेषा मोठी करा असं मी म्हणेल. कारण प्रत्येक वेळी स्पर्धा करून काही साध्य होत नाही. हसत खेळत स्पर्धा करा, यशस्वी व्हा. संस्था चालकांनी मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असेच मोठे व्हा, पुढे जा. धन्यवाद.